ऐसे बोलवलं तुम्ही? हो वीणा ते एक काम करा, सासूबाईंना म्हणावं काही काम नसेल तर जरा इकडेच या, मला बोलायचंय. बरं. काय कशी आले? कशा पाय बोलवलं? हो जरा बोलायचंय तुमच्याशी महत्वाचं. बोल की. मंजिरीची अंकिता काकू आहे ना, ती पुण्याला जायच्या आधी मला भेटली. तू काय म्हणले त्या? अंकिता काकूचं आणि सुहासचं म्हणणं असं आहे की आता नवीन कुठलं विघ्न उपटायच्या आतमध्ये लवकरात लवकर लग्नही करून टाकावं, म्हणजे एकदाचा सुहास आणि प्रिया अमेरिकेला निघून जातील आणि त्यांचा संसारही मार्गी लागेल ना. अगं मग बराबरच आहे की तिचं. मला पटतंय. तू बी विचार केलास ना तर तुला बी पटेल. नाही नाही मलाही पटतच आहे, म्हणजे पटण्यासारखंच आहे हे. पण हो लई घाई गडबड होईल असंच नव. हा काय काळजी करू नकस तू. समज व्यवस्थित होईल बघ. का समज सुखाचं आणि निर्विघ्नपणे पार पडलं म्हणजे झालं नव. हो लग्नाचं समज मार्गी लागल ग. पण मला सांग, मंजिरी कुठं दिसली नाही ती ग? अहो ती आणि सत्यजित डॉक्टर पेंडशांकडे गेलेत. आजची अपॉइंटमेंट होती ना त्यांची. असं व्हय. या पोरीच्या बाळणपणाची लई काळजी लागून राहिल्या बघ मला. खरं सांगू, मला तर आता भीतीच वाटायला लागली. ही मंजिरी बी लई हट्टी आहे ग. हिला समद्यांची चिंता. आता साखरपुड्याला इतकी दगदग करायची काही गरज होती का? पण नाही, कोणाचं ऐकायचीच नाही. सकाळी माझ्याकडे सत्य आला होता. लई हळवा झाला होता बघ. मी काढली तिची समजूत, पण खरं सांगायचं तर मला बी आता भीती वाटायला लागली. आता त्या परमेश्वरावरच भार टाकलाय समजा. हे पोरग म्हणजे त्याचाच प्रसाद आहे. दिवस काय ती काळजी घेईल त्याची. असं सारखं सारखं माझ्याच मनाला समजावत असते ना. तुम्ही काळजी करू नका सासूबाई, सगळं ठीक होईल. तेच मागणं आहे माझं, दुसरं कायच नाही. स्वामी. अहो मी ठेवते ना. मंजिरी, डॉक्टरांनी काय सांगितलं तू ऐकलंस? जर खरंच ऐकलं असशील तर मला रिपीट करायची गरज नाही. ऐकलंय मी. मग नुसतं ऐकून फायदा नाही, ते आचरणात आणायला हवं. बसा. मंजिरी आता हात जोडतो तुझ्या पुढे मी, प्लीज आता आणखीन रिस्क नको. काळजी घे. अहो हो मी काळजी घेईन स्वतःची, खरंच घेईन. नक्की? अगदी नक्की. चल येतो. अहो मगाशी डॉक्टरने तुम्हाला आतमध्ये बोलावून घेतलं होतं. काय झालं, काय म्हणाले? काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? नाही म्हणजे असं वेगळं असं काहीच नाही. एवढंच म्हणाल्या की आता 3rd ट्रायमेस्टर सुरू झाले तर तुम्ही जास्त काळजी घ्या, बाकी काही नाही. तुम्ही अगदी अगदी खरं सांगताय ना? मी खोटं का बोलेन मंजिरी? चल येतो. मी त्या नयना जाधवांकडे जातोय आज. का? कशासाठी? अगं आपण त्यांना कमिट केलं होतं की आशिषच्या ट्रीटमेंटचा सगळा खर्च आपण करू, पण या साखरपुड्याच्या गडबडीत मला जातच नाही आलं. आज त्यांचा पहिला चेक नेऊन देतो त्यांना. ठीक आहे, पण लवकर या घरी. या. ते पाणी पाठवतो. त्याला वाटलं त्यांनी जे मंजुषा नावाचं ब्रह्मास्त्र पाठवलं होतं ना आपल्या घरी, त्यामुळे मी देशोधडीला लागले. आणि आता सध्याचे माझे हालावाल विचारण्यासाठी त्यांनी मला फोन केला होता. तू काय सांगितलंस मग? काय सांगणार?
त्याच्यासमोर रडले, गयावया केली, त्याला असं भासवलं की सत्यजितनी मला घरातून बाहेर काढलंय आणि आता मला कोणीच वाली नाहीये. राहू दे, आता काही दिवस तरी त्याला ह्याच भ्रमात राहू दे. ए बाई, पण तुला जर त्यांनी फोन केला किंवा त्याची माणसं भेटली तर तू सुद्धा हेच सांग. मला कशाला फोन करेल तो? माझा काय संबंध या सगळ्याशी? ए बाई, तू मला ह्याच्यातनं लांब ठेवा, माझा काही संबंध नाही या सगळ्या गोष्टींची. असं काय करतेस? क्रॉस चेक करायला जर त्यांनी तुला फोन केला किंवा घराबाहेर गाठलं, तो असं काही करू शकतो अगं. हा माझा फोन, हा आत्तापासनं स्विच ऑफ आहे. हा, आणि मी या घरातनं आयुष्यात बाहेर पडणार नाही आता कधी. 24 तास घरातच बसून राहणार आहे. आणि प्रिया, तुला एवढं सिरियस वाटत नसेल हे, मला भयंकर भीती वाटते. तुझं नशीब बलवत्तर आहे, पण माझं नशीब कायम पेंट खातं. माझ्या बाबतीत नक्की काहीतरी वाईट होऊ शकतं. त्यामुळे प्लीज प्लीज, आय बेग ऑफ यू, मला ह्याच्यातनं बाहेर ठेव प्लीज. थांब. मिस जाधव. त्या नैनाबाई कुठे? मिस जाधव. आशिष, मला मारू नका. नैनाबाई नाही, तुला मंजिरी, मंजिरी. मिस नैना जाधव. आशिष, ऐक 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 ऐक. मला मारू नका. मी तुला काहीही करणार नाही. मला मारू नका. नाही, म्हणजे ऐक, हे बघ, इथे तुझ्या जीवाला धोका आहे. तू माझ्या बरोबर चल. नाही, नको. चल 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 चल, तुला काही नाही होणार. आशिष, ऐक, हे घर, चल चल. इथे तुझ्या जीवाला धोका आहे. हा? माझ्या बरोबर चल, तुला काही होणार नाही. चल चल मंजिरी. चल चल, सावकार. काही म्हण सत्यजित, पण याला इथे जे घेऊन आलायस ते मला अजिबात पटलं नाही. तुला कळते का तू काय केलंयस ते? व्यंग, तू जरा माझं ऐकून घेणार आहेस तर मी बोलतो. तुला सतत फोन करून त्रास देणारी ती मुलगी लक्षात आहे? हा, मी जेव्हा त्या नैना जाधवच्या घराबाहेर पोहोचलो तेव्हा ती मुलगी मला तिथे संशयास्पदरित्या घुटमळताना दिसली. मी तिला हटकलं, ती पळून गेली. व्यंग, मला हे सगळं खूप फिशी आणि खूप रिस्की वाटतंय. बरं, त्यानंतर आज जाऊन बघितलं तर हा एकटा. त्या नैना जाधवचा कुठे पत्ता नाही. तिला मी फोन करतोय, पहिल्यांदा तिची रिंग वाजली, नंतर फोन स्विच ऑफ झाला. या सगळ्याचा काय अर्थ लावायचा आपण? आता ती नैना जाधव आहे नाही, तिचं काय या लोकांनी केलं काहीच कळायला मारलं. व्यंग, माझा असा दाट संशय आहे की हा दादाचा गेम आहे. आजपर्यंत त्याने माझ्यावर अनेक वार केले, ते सगळे फोल ठरले.
आता याचा खून करून याच्या खुनाच्या आरोपाखाली मला अडकवण्याचा हा दादाचा गेम आहे. त्यामुळे आता याला माझ्या जवळ ठेवण्या वाचून माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही. निदान नैना जाधवचा पत्ता लागेपर्यंत तरी. हे सगळं जाऊ दे, पण आता हा राहणार कुठे? हो संखे, साहेब कुठे आहेत? हाय, कशाला हवेत साहेब? फालतू प्रश्न विचारू नका. जेवढं विचारलंय ना तेवढंच सांगा. नाही साहेब, साहेब बाई साहेबांसोबत काश्मीरला गेले. कळालं? निघा आता. तोंड सांभाळून बोला, कळलं? तिथे काहीतरी संकट कोसळलंय ना, म्हणून मी इकडे आले. हो बाई, काय पैसे बिसे हवे असतील ना तर मिळणार नाही. कळालं? मला पैसे नकोय. तो सत्यजित मुधोळकर आला होता घरी, आशिषला घेऊन गेलाय बरोबर. खड्ड्यात गेला तो आशिष, तुम्ही आणि तो मुधोळकर. त्या मुधोळकराचं काय करायचंय ना ते साहेबांनी केलंय. कळालं? जरा काय झालं ना की बाई बोंबलत आलेली. आता गपचूप जाताय की वॉचमनला बोलून हाकून लावतो मला? तर निघायचं. हो जाते. हा फक्त साहेबांना येऊ दे, मग बघते तुमच्याकडे. अरे जा. हे बरं चांगलं सांगितलं तुम्ही. नाही, मी आता घरच्यांशी बोलते, सासूबाईंशी बोलते, मग आपण ठरवून टाकूया दिवस. हो हो, ठेवू फोन. कोणाचा फोन होता मावशी? अगं मीच केला होता. दामले गुरुजींना. तुझ्या लग्नाचा मुहूर्त नको ठरवायला आता? ते म्हणाले पुढच्या महिन्यात चांगले मुहूर्त आहे. अरे वा, मग पुढच्याच महिन्यात करूया आपण प्रियाचं लग्न. चालेल नाही? करूया, पण तू जरा सांभाळू ना. पुन्हा त्रास व्हायला नकोय तुला. हो, म्हणजे काळजी घेईन मी. मावशी, मी काय म्हणते, म्हणजे तुला पटत असेल तर बघ. माझं आणि सुहासचं असं म्हणणं होतं की आपण लग्न रजिस्टर केलं तर, म्हणजे सगळ्यांची धावपळही वाचेल आणि खर्चही कमी होईल. चालेल का? अगं प्रिया, काय बोलतीयस? मला जर मुलगी असते तर मी खर्चाचं निमित्त करून तिला सांगितलं असतं का रजिस्टर लग्न कर म्हणून? हे बघ, लग्न कुणाशी करायचं हे तू ठरवलंस की नाही. आता ते कशा पद्धतीने करायचं ते आम्हाला ठरवू दे. कळलं? आणि तसंही तुझ्या लग्नात मला मिरवण्याची संधी नको का मिळायला? हा मिरव ग बाई, मिरव. तुम्ही म्हणाल तसं. झालं समाधान? आता सध्या हा मुलगा. आई प्लीज आता प्रश्न विचारू नकोस. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देईन तुला. प्रिया, याला जरा आत घेऊन जा. हो. आशिष, नाही नाही आशिष, ऐक ऐक. ती तुला काहीही करणार नाही. तिच्याबरोबर आज जा जा. मंजिरी, मंजिरी, मला मारू नको. तुझी ही नाटकं आहेत ना, ती बंद करायची. आणि मला सांग, तू इथे का आलायस? काय आहे? इकडे ना. काय मोठ्याने बोलू का? मी वेडा आहे ना, वेडा वेडा. आणि याच वेड्याने स्वतःला शाणा समजणाऱ्या त्या सत्यजित मुधोळकरला सुद्धा कसा गुंडाळून ठेवला बघितलं नाही ना.
प्रिया, माझा ना विश्वासच बसत नाहीये. मी सत्यजित आणि मंजिरीच्या बेडवर बसलोय. मी त्यांच्या बेडवर झोपलोय. हे प्रिया, तुला माहितीये मला इथे कोणी आणून झोपवलं ते? स्वतः सत्यजित मुधोळकरांनी. अगं, स्वतः सत्यजितनी मला आणून इथे झोपवलंय. याला म्हणतात डोकं, दिमाग. आणि तू काय करतेस? फक्त मूर्खासारखी उभी राहून तमाशा बघत बसलीस, हो ना? ए प्रिया, 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 मी असं ऐकलं की तुझं म्हणे लग्न ठरलं होतं. मग काय झालं? मोडलं का लग्न? हा, का ग? अच्छा अच्छा अच्छा, तुझ्यात काहीतरी खोट निघाली असेल, हो ना? नक्कीच कॅरेक्टरचा लोचा असेल तुझ्या. नाही नाही, मी समजू शकतो. आय कॅन अंडरस्टँड. एक मिनिट, हे सगळं तुला कसं कळलं? याचा अर्थ आशिष, तू या सगळ्याच्या मागे आहेस? हे छे ग, आपला काय संबंध? आशिष, आता एक गोष्ट कान उघडून ऐकायची आहे. जर पूर्वीसारखा शहाणपणा करायचा प्रयत्न केलास ना, तर मी सत्यजितला सगळं खरं खरं सांगेन. त्याला हेही सांगेन की तू ठणठणीत बरा आहेस, आणि हेही सांगेन की इतके दिवस तू वेडेपणाचं नाटक करत होतास. अरे बापरे प्रिया, मी घाबरलो गो खूप. एक मिनिट, उघडू उघडू उघडतो ना. सत्यजित बाहेरच बसलाय. चा, सांग त्याला. आशिष, बास. आणि तुला काय वाटलं का? तू सांगितल्यानंतर मी काय फक्त बघत बसणार आहे? पत्ते माझ्याही हातात आहेत प्रिया. तेव्हा तेरी भी चूप आणि मेरी भी चूप. मंजिरी, मंजिरी, मारू नको. मंजिरी, मंजिरी, मारू नको. तू बाहेर कुठेही त्याची व्यवस्था करू शकला असतास. नाही आई, बाहेर कुठेही त्या मुलाच्या सेफ्टीची गॅरंटी मला नाहीये. तुला तुला कळत कसं नाही? त्या नयना जाधव बाईचं काय झालं माहित नाही. हा सगळा दादाचा गेम आहे आणि मला गोत्यात आणण्यासाठी दादा कुठल्याही थराला जाऊ शकतो. ठीक आहे, मला पटतंय तू काय म्हणतोयस ते. पण आता मला तुम्हा दोघांना एकच सांगायचं आहे. त्या मुलाला तू या घरात आणून ठेवलंय. आता त्याच्यावरून तुम्हा दोघांमध्ये मला कुठलेही वाद, गैरसमज, भांडणही नकोय. आई, आम्हा दोघांमध्ये जर कुठल्याही प्रकारचे गैरसमज असते तर तो मुलगा आपल्या घरात आलाच नसता. अहो, तुम्हाला जेवायला वाढू का? बाकीचे पण येतील एवढ्यातच. मंजिरी, मी त्या मुलाला आपल्या घरी घेऊन आलो. तुला काही प्रॉब्लेम नाही? आता घर तुमचं आहे, तुम्ही घ्याल तो निर्णय मान्य आहे मला. त्याचं ताट त्याला खोलीतच नेऊन दे. मी